अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा, कुंडलेकानी किरीटमाथा, पितांबरकटी जगन्नाथा, अनंतरूपे नटलासी। द्वारका मथुरा वृंदावन, तुझ्या कृपेने झाले पावन। खेळगडीते गोपगण, जगज्जीवना श्रीहरी। दळू लागला जनीसी, वेड लाविले मिरेसी। उभा ठाकला पंढरीसी, पुंडलिकास्तव विठ्ठला। युगानुयुगे भक्तगण, तिथे येती घ्याया दर्शन। दीनानाथ दयाघन, पतित पावन तूच की। बायजा नामे भक्तीन, दैवत तिचे गजानन। जातीने ती माळीन, मुंडगाव ग्राम तिचे। बालपणी लग्न झाले, भाग्यात होते लिहिले। संसार सुख न लाभले, षंडपती तिचा असे। माता पित्या दुःख अति, करून द्यावा दुसरा पती। विचार येई ऐसा चित्ती, भुलाई शिवरामा वदत असे। शिवराम पिता त्यावर, पत्नी सवदने सोडी धीर। नशिबीच नसेल संसार, दोष तिचा काय असे। करून पाहू उपचार, भोलाई होई निरुत्तर। तारुण्याचा अवसर, बायजा सुंदर रूपवती। थोरला धीर तिच पाहून, कामुक होई त्याचे मन। बायजा सवे भाषण, सप्रेमे तो करी सदा। प्रयत्न केले अति त्याने, नाकारिले तया बायजाने। पती पत्नी नाते जोडणे, कदापिही मान्य नसे। नित्यकाळ हरिस्मरणी, घातला असे बायजानी। मिठी घातली चरणी, लाज राखावी प्रभुवरा। ज्येष्ठ दिरा बायजापासी, हेतू वाईट धरुण मानसी। रात्रीच्या समयासी, उन्मत होऊनी पातला। बायजा होई लाचार, परी धरुनिया धीर। सोडा म्हणे अविचार, पित्या समान मज तुम्ही। अंगावरी टाकता हात, पडला माडीवरून त्याचा सूत। बायजा जाऊनी धावत, बालका घेई उचलूनी। खोक पडली डोक्यास, बायजा लावी औषधास। करणीचे फळ दिरास, मिळालेच न म्हणतसे। भुलाबाई आणि शिवराम पिता, शेगावी येती तत्वता। महाराजासी विचारता, होई भाकित बायजाचे। जरी लग्न करिसी बायजाचे, पुत्र नाही नशिबी हिचे। कल्याण करणे जरी तिचे, घेऊन जावे स्वग्रामी। जेवढे पुरुष असतील कोणी, बंधू पिता समजूनी। वागणे तिचे तू मानी, विधी लिखित सत्य हे। बायजेसी झाला आनंद, नामस्मरणी परमानंद। ध्यानी मनी तो श्रीरंग, पुंडलिका सवे राही सदा। पुंडलिका समवेत, येई बायजा शेगावात। पुंडलिक गजानन भक्त, मुंडगाव हे ग्राम त्याचे। नित्य करीती दोघे वारी, गजाननाच्या दरबारी। शुद्ध भाव तो अंतरी, जननिंदाती होतसे। ही राहील जन्मभरी, वृत्ती सदा ब्रह्मचारी। जनाबाई पंढरपुरी, ऐशा परीती राहिली। खामगावला भक्त थोर, होता राजा राम कवर। फोड झाला दुर्धर, डॉक्टर अधिकारी आणविला। बहुत केले उपचार, आराम नसे तीळभर। कवराने टाकिला भार, सद्गुरु गजाननावरी। रात्रीच्या या समयासी, ब्राह्मण रूपे दारासी। हाक मारी कवरासी, परिओळख कुणानच त्यांची। तीर्थ अंगारा घेऊन, आलो शेगावाहून। फोडासी द्यावा लावून, तीर्थ पाजून हे द्यावे। देऊन तीर्थ अंगारा, गेला ब्राह्मण माघारा। फोड तो फुटला खरा, अंगारा तो लावताची। पंढरपुरा गेले जन, सवे होते गजानन। पाटील मंडळी सज्जन, सुख सोहळा तो पाहती। सर्व गेले दर्शनासी, सोडून मागे बापुण्यासी। तो वदला गजाननासी, दर्शन मजला घडवा हो। गजाननाने केली मात, स्वय होती पंढरीनाथ। बापुण्यास पडे भ्रांत, कैसे अघटित घडले हे। मृतश्वान जागविले, भक्तगणा सुखविले। कार्य ऐसे थोर झाले, कृपेने तव गजानना। इति श्री गजानन महात्म्य अष्टादशोऽध्यायः समाप्त।